जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील मोहपुरी येथील ज्येष्ठ नेते तथा एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक भाऊसाहेब पाटील जाधव व नारायण पाटील जाधव यांचे वडील व श्रीकृष्ण पाटील जाधव, अभिषेक पाटील जाधव यांचे आजोबा गणपतराव किसनराव पाटील जाधव यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या मोहपुरी येथील राहत्या घरी निधन झाले असून जाधव परिवारातील कुटुंबांच्या सात्वनासाठी हरिभक्तपरायण रमेश महाराज वाघ, माजी सभापती मधुकर साळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, माजी नगराध्यक्ष राजे जाधवराव, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, माजी सरपंच भास्कर वराडे, माजी सरपंच दिगंबर ढेरे, भगवानराव जवळकर, जिल्हा परिषद सभापती बाप्पासाहेब गोल्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास घोगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ मते, भागवत डिगुळे, भागवत घुगे, सरपंच मधुसूदर एडके, परिसरातून आलेले भाऊसाहेब पाटील जाधव, मित्रमंडळ, सर्व अधिकारी पदाधिकारी, सरपंच, चेअरमन, कार्यकर्ते, गावकरी, पाहुणे, महिला यांनी कैलासवासी गणपतराव किसनराव जाधव यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हरिभक्तपरायण रमेश महाराज वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. काय म्हणाले पाहूया. उदय वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव, जालना. मित्र आमच्या घनसावंगी तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेबरावजी जाधव यांच्या वडिलांचं वृद्धापकाळाच्या माध्यमातून नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. त्या प्रसंगी या ठिकाणी आज त्यांच्या दुःखद सात्वन भेटीसाठी मी व माझे मित्र घनसावंगी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकररावजी साळवे, त्याचप्रमाणे खलीपुरी गावचे सरपंच सुधाकरजी येडके, आज या ठिकाणी आम्ही भाऊसाहेब जाधव यांना वडिलांच्या निधनाने झालेल्या दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन भेटीसाठी मोहपुरी या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वडिलांनी त्यांचं वय हे 105 वर्षाचं होतं आणि या काळामध्ये 105 वर्ष जगणं म्हणजे जीवनामध्ये अतिशय उत्तमरित्या ज्याने आपलं जीवन सांभाळलं जातं याच व्यक्ती 105 वर्ष जगतात. म्हणून या कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून जाधव कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी मी आमचे भाऊसाहेबराव जाधव यांची भेट घेतली आहे. तसेच भगवंताच्या चरणी एक विनंती करतो की गणपतराव जाधव यांच्या आत्म्यास देवाने चिरकाल शांती द्यावी व या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती द्यावी हीच माझ्याकडून श्री कैलासवासी गणपतराव जाधव यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हरि ओम. शांती शांती शांती.